संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आणि सुमारे 350 वर्षांची परंपरा लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीचे यंदाचे भाकीत आज पहाटे जाहीर करण्यात आले। या भाकितानुसार येत्या वर्षात सुरुवातीच्या काळात पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता असून अतिवृष्टीमुळे काही पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। मात्र काही पिकांसाठी परिस्थिती अनुकूल राहून उत्पादन चांगले होईल असेही संकेत देण्यात आले आहेत। वर्षाच्या शेवटच्या 2 महिन्यात पावसाची स्थिती समाधानकारक राहील असेही भाकीत सांगते। या पारंपरिक भाकितात देशाच्या पातळीवर नैसर्गिक आपत्तींचा धोका, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आणि त्याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेवर ताण येण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत। मात्र राज्यातील राजकीय परिस्थितीत कोणताही मोठा बदल होणार नसून सत्तास्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भेंडवळ येथे अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला दरवर्षी ही घटमांडणी केली जाते। शेतामध्ये खड्डा खोदून त्यात मातीचे मडके, पाणी आणि विविध पदार्थ ठेवले जातात। तसेच खड्ड्याभोवती विविध धान्यांचे नमुने ठेवले जातात। अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी या सर्व घटकांचे निरीक्षण करून वर्षभरातील हवामान, पिकांची स्थिती आणि इतर बाबींचे अंदाज वर्तवले जातात। या घटमांडणीला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे मानले जात असले तरीही अनेक शेतकरी या भाकितावर विश्वास ठेवून आपल्या पीक पेरणीचे नियोजन करतात। भाकीत ऐकण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक आणि शेतकरी भेंडवळ येथे उपस्थित राहतात। या परंपरेची सुरुवात सुमारे 350 वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज यांनी केली होती। आजही त्यांच्या वंशजांकडून ही परंपरा तेवढ्याच श्रद्धेने आणि सातत्याने जोपासली जात असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हे भाकीत आजही मार्गदर्शक मानले जाते। निमगावरून आलो, पण नेहमीप्रमाणे मी या मांडणी करता हजर असतो 45 वर्षापासून। कसं इथलं भाकीतच्या बाबतीत तुमचा अनुभव आहे? इथला अनुभव म्हणजे अनुभव घेतल्यासारखाच आहे, ती सत्य घटना आहे। ती मला शाळा सोडल्यानंतर फारसा अनुभव नव्हता। एका म्हाताऱ्या व्यक्तीकडून भाकिताबद्दल सांगितल्या गेल्यावर त्याचा पडताळा आल्यावर मी इथं यायला लागलो आणि इथं कुठलाच पैशाचा काही व्यवहार नसल्यामुळे इथली श्रद्धा आणि सगळी ते सत्व टिकून आहे। इथं फक्त आपण 4 लोक कास्तकार एकमेकाशी चर्चा करून जसं ठरवतो तसं या महाराजांच्या आशीर्वादानं जे काही मार्गदर्शन होईल त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचा अनुभव प्रत्येक आम्हाला चांगला आलेला आहे। वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे पावसाळा होतो आणि त्याप्रमाणे आम्ही पिकाचं नियोजन करतो। यावर्षीच्या याच्यात जो सुरुवातीच्या पहिल्या महिन्यात पाऊस कमी सांगितलेला आहे, त्याच्यामुळे काही भारी जमिनीमध्ये पेरणीची घाई न करणं हा एक चांगला उपाय आहे। आणि जिथं ज्या भागात चांगली ओल होईल तिथं पेरणी जूनमध्ये करायला हरकत नाही आणि जिथे राहिलेल्या भागामध्ये जुलैमध्ये सार्वत्रिक पाऊस सांगितला आहे, त्यामुळे जुलैमधली पेरणी आमच्याकडे भारी जमिनीत होईल असा आमचा एक आता सध्याचा अंदाज आहे। आणि नंतरच्या काळात सोयाबीनच्या किंवा तिळाच्या पीक वेळेला जास्त पावसाचं प्रमाण सांगितल्यामुळे त्या पिकाचा बचाव करणं, ते वेळोवेळी त्याचं नियोजन करणं हे आमचं ठरलेलं आहे।